नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे गाजरेचा हलवा। गाजराचा हलवा कोणाला नाही आवडत, मला तर फार आवडतो। म्हणून मी सर्वप्रथम गाजराचे वरचे साल काढून घेत आहे आणि ते काढून झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्यामध्ये त्याला एकदम चांगलं असं धुवून घ्या आणि नंतर त्याला आपण खिसायला घेऊयात। खिसायला खूप जास्त टाइम लागतो, मला तर खूप कंटाळा येतो गाजर खिसायचं म्हटलं तरी पण काय करणार ना, जर चांगलं खायचं असेल तर थोडीशी मेहनत ही करावीच लागते। तर मी खूप उशीर खिसत बसले गाजर आणि शेवटी माझे गाजर सगळे खिसून झाले। आणि आता आपण कढईमध्ये तेल घेऊयात गाजराचा हलवा सुरू करण्यासाठी। तर मी 2 पळ्या तेल घेतलं आहे। जास्त तेल घेऊ नका, कारण जास्त तेलकट होऊन जाईल, त्याला चांगली चव येणार नाही। तर आता जे गाजर खिसलेले आहेत ते वाले गाजर मी या तेलाच्या कढईमध्ये टाकेल। आता थोडे थोडे करून टाकायचे, एकदम भस्कन तेलामध्ये ओतायचे नाहीत। ते सगळे गाजर एकत्र करून मी कढईमध्ये टाकत आहे। आणि गाजराचा हलवा म्हटलं तर सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे लहान मुलांना। लहान मुलं खूप आवडीने गाजराचा हलवा खातात। तर तुम्ही पण नक्की बनवा, ट्राय करा घरी गाजराचा हलवा बनवायला। अगदी सोप्या अशा पद्धतीने गाजराचा हलवा बनतो, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही असं टाकावं लागत नाही। फक्त गाजर, साखर आणि दूध आणि आपल्याकडे ड्राय फ्रूट्स असतील तर ते जरी टाकले तरी आपला अप्रतिम असा स्वादिष्ट असा हलवा गाजरेचा तयार होतो। आता ते गाजर मी हलवून घेते, कारण की ते सगळ्या साईडने एकदम चांगलं असं भाजलं पाहिजे। त्याच्यातला जो कडकपणा आहे तो गेला पाहिजे आणि ते नरम झालं पाहिजे। तर आता हे बघा, तुम्ही गाजर थोडंसं नरम पडलं आहे, करपू नये म्हणून मी त्याला सारखे हलवून घेत आहे। आणि आता त्यामध्ये आपण ॲड करूया दूध। जेवढं जास्त तुम्ही दूध ॲड कराल तेवढा जास्त तुमचा हलवा टेस्टी बनेल। मी अर्धा लिटर दूध ॲड केलं आहे गाजराच्या हलव्यामध्ये। आणि आता थोडीशी साय पण पडली आहे, साय जरी पडली तरी काही नाही, त्याने पण एकदम चांगली अशी मलाईसारखी गाजराच्या हलव्याला चव येऊन जाते। तर दूध टाकून गाजराचा हलवा तुम्ही असा चांगल्या पद्धतीने एकदम असा हलवून घ्या, म्हणजे ते दूध कसं आहे त्या हलव्याच्या प्रत्येक एक कणामध्ये गेलं पाहिजे। जसं की तुम्ही बघता आहात की दूध आटून गेलं आहे, दूध पूर्ण त्या गाजराच्या हलव्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे। मग ह्याने जेव्हा आपण गाजराचा हलवा खाईल तेव्हा आपल्याला ते दुधाची मलाईसारखी चव येईल। आणि ह्यामध्ये मी 2 छोट्या वाट्या साखर ॲड करत आहे। जेवढे जास्त तुमचे गाजर असेल तेवढे जास्त तुम्हाला साखर ॲड करावी लागेल, कारण तरच तुमचा हलवा हा गोड होईल। एकदम जास्त पण अशी साखर ॲड करू नका की जेणेकरून ते एकदम गुळमट होऊन जाईल। एकदम नॉर्मल जेवढा गाजराचा हलवा आहे त्याच्यापेक्षा 1-2 वाटी कमी साखर तुम्ही त्यामध्ये ॲड करून घ्या। आणि हे बघा, अप्रतिम असा गाजराचा हलवा तयार झाला आहे। तर तुम्ही पण या हा स्वादिष्ट असा गाजराचा हलवा खाण्यासाठी एकच नंबर।